मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं। 26/11चा मास्टरमाइंड दिल्लीत पोहोचला। तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांना या महिन्यात 56% पगार पूर्ण वेतन देण्यासाठी अपुरा निधी, उर्वरित पगार 15 एप्रिलला देणार असल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढची सुनावणी 24 एप्रिलला होणार। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी मकोका अंतर्गत न्यायालयात अर्ज, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। राज्यात नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना। पुण्यात जुळ्या मुलांची आईकडनं हत्या, वाशिममध्ये पत्नीची हत्या तर पतीची आत्महत्या, बार्शीत पत्नीचा मारहाणीत मृत्यू, यानंतर पतीनेही संपवलं जीवन। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अमित शहा सोडवणार असल्याची चर्चा। 12 एप्रिलला केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा, तर दौरा राजकीय नसल्याची तटकरेंची माहिती। राज्यातही ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय। मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री आणि सचिवांसाठी आयपॅड खरेदी। मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी निर्णय। मुंबई ड्रग्ज प्रकरणाचा लातूर कनेक्शन समोर। लातूरच्या चाकूर तालुक्यातील ड्रग्ज कारखान्यावरती छापा। मुंबई पोलीसमध्ये असलेला प्रमोद केंद्रे आरोपी असल्यानं खळबळ। राज्यातली दुष्काळाची दाहकता वाढली। संभाजीनगरमध्ये 8 दिवसाआड पाणी, येवल्यात टँकरनं पाणी पुरवठा, तर अनेक भागात हंडाभर पाण्यासाठी पायपीट। सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। गडाच्या पहिल्या पायरीजवळ भाविकांमध्ये धक्काबुक्की, बाजूला गटारीचं काम सुरू असल्यामुळे प्रकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीच्या हॉटेलला भीषण आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, आग विझवण्यात यश। अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची उपस्थिती।